हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस म्हणजे आज तुम्हाला मी संध्याकाळचं माझं रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे. तर सकाळी खूप धावपळ होते सर्वांचीच, म्हणजे माझी जशी होती तशीच तुमची पण होत असणार. तर असा जर राडा जर आपण सकाळी ठेवला तर सकाळची कामं पण व्यवस्थित होत नाहीत आणि संध्याकाळचे पण व्यवस्थित होत नाहीत आणि माझ्यासारखंच तुम्हाला झोप पण लागत नसेल असं राडा ठेवून. कारण मला हे सर्व राडा ठेवला तर संध्याकाळची झोपच लागत नाही, स्वप्नातसुद्धा भांडीच दिसतात. त्यामुळं काय करते मी, संध्याकाळी सर्वांचं जेवण वगैरे झालं की असं माझं आवरावर चालू असते. गॅसपासून ते पार ओठ्यापर्यंत सर्व काही मी संध्याकाळीच साफ करून ठेवते, जेणेकरून आपली सकाळी धावपळ होत नाही आणि कामं देखील आपली झटकीपट होतात. सकाळी काय होतं, मुलांचे डबे असतात, आपला स्वयंपाक असतो, नाश्ता असतो आणि मुलांना काय आवडीनिवडीचं खायला बनवून द्यायचं असतं. त्यामुळे सकाळची खूपच धावपळ होते. त्यात जर आपण असा राडा ठेवला तर आयत्या वेळी आपले टिफिन सापडत नाहीत, आयत्या वेळी आपल्या कढया, चमचे, काही स्वयंपाकाला लागणार असतील ते भांडे आयत्या वेळी सापडतच नाहीत. मग अशा वेळी काय करायचं की आपण रात्रीच किचन साफ करून ठेवायचं अगदी व्यवस्थितरित्या. त्यामुळे सकाळची थोडीशी आपली मेहनत वाचते. याचं कारण म्हणजे हे पुढे दाखवलेलं आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं संध्याकाळचे सर्व भांडे मी आधी रिकामी करून घेतले. कारण कसं असतं, आता आपले जेवण सर्वांचं झालं आणि भांडे पडले तर मुलांना मध्येच खायला काहीतरी लागतं. त्यामुळं आता इथं तिला परत खिचडी खायची होती मुगाची आणि तांदळाची. छोटी मुलगी जेवलेली नव्हती, त्यामुळं तिला परत कुकर थोडासा अर्धी वाटीचा लावला आणि दिला. परत कुकर भरला अक्षरशः, नंतर काढावा लागला. असं प्रत्येकाच्याच घरात होत असन. सर्वांचं जेवण झालं आणि मध्येच कोणीतरी म्हणलंय मला हे खायचं आहे तर ते करून द्यावं लागतं, नाहीतर आपलं पण मन समाधान होत नाही की आपलं मुलं उपाशी झोपलेले आहेत. त्यामुळं सर्वांचं जेवण झालं आणि तिला थोडीशी अशी खिचडी करून दिली आणि नंतर ही अशी सर्व भांडे म्हणजे थोडीशी स्वच्छ करून घेतली, म्हणजे खरकटं वगैरे भांड्यातलं काढून घ्यायचं. खरकटं भांड्यातलं काढून घेतलं की आपल्याला भांडे घासायला फारसा कंटाळा येत नाही आणि भांडे बी घासून पटकन होतात आपले, जास्त वेळ लागत नाही. तर असे हे वेगवेगळे पार्ट करून ठेवते मी भांड्याचे, म्हणजे असे हे चमचे आपले काय उलटणे वगैरे असतात, पळ्या वगैरे असतात, ते एका साईडला करून घ्यायचे. म्हणजे आपण भांडे घासताना आपली उडकण्यात आपले जास्त वेळ जात नाही आणि आपलं कामं देखील पटापट होतात. आणि भांडे सगळे सोडून घेतले की मग सुरुवातीला हे बेसिन घासायचं आहे असं स्वच्छ. कारण बेसिनमध्ये आपण भांडे घासून ठेवत असतो, त्यामुळं बेसिनची आजूबाजूची एरिया, नळ आणि हे साईडचे असे सर्व घासून घेते मी. कसं बेसिन स्वच्छ असलं की आपल्याला भांडे घासायचा कंटाळा देखील येत नाही. त्यामुळं हे असं चालू असतं माझं. तुम्ही कसं करता नक्की सांगा मला कमेंटमध्ये. माझं तर असंच असतं. त्यामुळे कसं होतं, मला भांडे घासायला अजिबात कंटाळा येत नाही आणि मी माझे भांडे देखील पटकन होतात. तर भांडे घासताना असं जास्त जर माझ्यासारखे पडले असतील तर भांडे घासताना काय करायचं की एखादे गाणे वगैरे लावायचे जे तुम्हाला आवडत असतील ते, आणि भांडे घासायला सुरुवात करायची. त्यामुळे छान असे आपलं मन देखील प्रसन्न राहतं आणि आपल्याला कंटाळा येत नाही भांडे घासताना. त्यामुळं ज्यांना जर आवडत असेल गाणी, तुम्हाला जे आवडत असतील, असे देवाची गाणी आवडत असतील, हिंदी गाणी आवडत असतील, मराठी गाणी आवडत असतील, तर तशी लावून तुम्ही भांडे घासू शकता छान असे. त्यामुळं आपला वेळही गेलेला कळत नाही आणि आपली कामं देखील झटकीपट होतात. तर माझं असं संध्याकाळचं, रोज संध्याकाळचं असं माझं रुटीन असतं. ते मी रोज संध्याकाळीच अशी करते की नळ वगैरे घासते, नळाच्या पाठीमागडची स्टाईल वगैरे घासते. तर असं केलं तरच मला बरं वाटतं. नाहीतर सकाळी असं मग आता पावसाळा असल्यामुळं बारीक बारीक ते किडे फिरतात, म्हणजे चिलटासारखे असे फिरतात नळावरती किंवा असं भिंतीवरती. आपलं थोडंसं जरी खरकटं काही राहिलं तर सर्वीकडे असं ते चिलटं बारीक बारीक किडे असं फिरतात. त्यामुळं ते नको वाटतं, असं फिरू नये असं वाटत असेल तर असं स्वच्छ करून घ्यायचं. आणि दुसरा एक फायदा म्हणजे आपण जर असं रात्रीच किचन स्वच्छ केलं तर काक्रोच देखील आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि होत देखील नाहीत पाली वगैरे. कारण आपण काही रात्री खरकटं वगैरे ठेवलं त्याच्या वासाने तर पाली येतात किंवा काक्रोच होतात. असे न दिसणारे सुद्धा किडे आपल्या भांड्यावरती फिरून जातात. त्यामुळे आपल्याला घरातील जे लहान मुलं असो किंवा मोठे असो, मग उलटी जुलाब होते किंवा अपचन होतं त्यांना. तर अशा गोष्टी होऊ नये यासाठी असं छान रात्रीचं भांडे घासून ठेवायचं, जेणेकरून आपली सकाळ अशी छान आणि मस्त जाते आणि कंटाळा देखील येत नाही सकाळी उठण्याचा.
तर असे मी एक एक भांडे घासून ठेवते आधी, म्हणजे जास्त भांड्यांना जर घासून ठेवलं तुम्ही तर असं पांढरटपणा येतो. त्यामुळे असे एक एक 4-4 भांडे घ्यायचे आणि चांगले असे दाबून घासायचे भांडे. त्यामुळे भांडे देखील म्हणजे चमकतात छान घासल्यानंतर. दाबून असं वर हात फिरवायचं नाही, त्यामुळे आपला चिकट तेलकटपणा जो भांड्यावरचा असतो तो निघत नाही. त्यामुळं असं मी भांडे छान असं, तुम्हाला हा व्हिडिओ मी जरा फास्ट दाखवत आहे, कारण व्हिडिओ जर हळूहळू म्हणजे स्लो केला तर खूपच मोठा होतो. त्यामुळे इथं तुम्हाला मी एकदम स्लो असा व्हिडिओ दाखवत आहे, म्हणजे फास्ट दाखवत आहे व्हिडिओ, सॉरी स्लो म्हणले तुम्हाला मी, तर फास्ट दाखवत आहे व्हिडिओ. तर असे मी एक एक भांडे घासून घेते आणि 4-4 धुवून घेते. त्यामुळं काय होतं, भांड्यावर पांढरं उठत नाही. तुम्ही काय यूज करता, लिक्विड यूज करता का साबण यूज करता? मी दोन्ही पण, कसं मला जे सोपं होईल त्यावेळेला तसं मी यूज करते, लिक्विड किंवा आपलं हे साबण भांड्याचं. तर असंच मी थोडे थोडे भांडे इथं घासून घेत आहे. तुम्ही 2 पार्ट करून बघा. एक वेळेस रात्रीचे भांडे ठेवून बघा आणि सकाळी उठून बघा, आणि दुसरा म्हणजे संध्याकाळचे भांडे घासून ठेवा आणि मग सकाळी उठून बघा. तुम्हाला जाणवेल हा फरक, की आपण रात्री जर वेळेवर काम सर्व करून झोपले तर आपली सकाळसुद्धा छान होते आणि उगाचच आपली चिडचिड होते मुलांवरती, घरच्यांवरती, मिस्टरांवरती उगाचच चिडचिड होते. आपण जर संध्याकाळची व्यवस्थितरित्या काम नाही करून ठेवलं तर आपली देखील चिडचिड होते आणि घरातल्यांची देखील चिडचिड होते, आणि वेगळं म्हणजे त्यांचं जी तब्येत आहे ते देखील बिघडण्यास यामुळं मदत होते. त्यामुळं असं मी रात्रीच आवरून ठेवत असते. इथं आता पाहू शकता भांडे बरेचसे घासून झालेले आहे आणि लास्टलाही कटलेऱ्या ठेवते मी, म्हणजे चमचे, उलटणे, काही पळ्या असतील ना तर त्या लास्टला ठेवते, म्हणजे घासायला आपल्याला व्यवस्थित सोपं जातं. आता पाहू शकता सगळे भांडे घासून झालेले आहे माझी, आणि आता लास्टला म्हणजे हे गॅसचे जे प्लेट्स असतात ते घेते मी घासायला, कारण रोज संध्याकाळी म्हणजे 2 टाईम निघतात तसं, सकाळी आणि संध्याकाळी. तर हे पाहू शकता दूध उतू गेलेलं असतं, त्यामुळं असंच जर ठेवलं तर आपल्याला नंतर का ते घासायला फारच कंटाळवाण वाटतं आणि नको वाटतं. मग ते तसंच साठत साठत जातं आणि आपले पूर्ण प्लेट्स अशा काळ्या कुट्ट होऊन जातात. त्यामुळं काय करायचं, की जेव्हा हे घाण होतील, ते जेव्हा आपण भांडे घासतो तेव्हाच घासायला घ्यायचं. पाहू शकता अजिबात लाल कुठंसुद्धा दिसत नाही, असं छान तारेच्या घासण्यानी असे रगडून हे प्लेट्स घासून घ्यायचे आहेत गॅसच्यासुद्धा. तर असं मी माझी काचेची शेगडी काय घेतली नाही याचं कारण हेच आहे, कारण मला मध्येच मुलांनी काय म्हणलं तर मला ते करून द्यायला लागतं, आणि मग नंतर आपण जर लगेच भांडी घासायला घेतलं तर थोडीफार गरम असतात ते. त्यामुळं ते आपलं जर काचेची शेगडी असली तर ते गरम पाणी टाकता येत नाही त्यावरती आणि मग त्याला तडा जाऊ शकतो. याचमुळे याचं कारण हे आहे की मी स्टीलची शेगडी घेतली. माझी स्टेनलेस स्टीलची शेगडी आहे आणि खूप छान पद्धतीने चालते. त्याचे प्लेट्स वगैरे एकदम मजबूत आहेत आणि मला छान अशी ती आवडते देखील. तर इथं आपल्या शेगडीचे सर्व पार्ट असे म्हणजे प्लेट्स वगैरे घासून झालेले आहे पहा असे. तर आता हे नितळायला साईडला ठेवून घेऊया. असे पांढरे शुभ्र कसे निघालेत पहा. तुम्ही 2 टायमाला असे घासले किंवा तुम्हाला 2 टायमाला शक्य नाही झालं तर असं तुम्ही एक टायमाला तर नक्कीच घासू शकता. नंतर इथं मी गॅस घासायला घेतलेला आहे. पाहू शकता गॅसवर देखील दूध उतू गेल्यामुळं, कारण कधी कधी काय होतं, आपण समोर जरी असलो तरी लसूण कांदा चिरताना जर आपलं लक्ष तिकडंच केंद्रित असेल तरी आपलं दूध उतू जातं किंवा भाजी वगैरे काय थोडंफार उतू जातं. त्यामुळं काय करते मी की उतू जाणं तरी आपल्या किती जरी लक्ष दिलं तरी हातात नाही, जेवढं होईल तेवढं आपण लक्ष देतोच, पण कधी कधी बाय चान्स जातं उतू. त्यामुळं मग माझं असं झालं आज आणि लाल झालं हे गॅसची एक शेगडी. त्यामुळे इथं मी घासून घेत आहे स्वच्छ असं. तर शेगडी खालचा ओटा आणि शेगडीच्या पाठीमागची स्टाईल देखील अशी मी घासून घेतलेली आहे छान अशी. आणि इथं एक तुम्हाला मी टिप्स सांगते छान अशी. जेव्हा पण सर्व घासून झालं शेगडी, गॅस किंवा भांडी आपली, तर लगेच आपला जे साबण असतो तो स्वच्छ धुवायचा आणि सुकायला ठेवायचं आहे उद्यासाठी. मी रोज अशीच करत असते, कारण जर तुम्ही तसंच जर ठेवला साबण तर त्याच्यामध्ये किटाणू पसरतात साबणावरती. त्यामुळं आपण जे घासायला खरकटे वगैरे भांडे कधी कधी घेतो तर साबण असा स्वच्छ धुवायचा आणि सुकून घ्यायचा छान असा, सुकायला ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला सकाळी कधी कधी भांडे घासतो सकाळीसुद्धा तर कोरडा साबण भेटतो. असं साबण देखील आणि जास्त दिवस जातो. त्यासाठी इथं मी सर्व भांडी गॅस वगैरे घासून झाला की लगेच साबण असं वितळवून ठेवते.
तर आता इथं ओल्या कपड्यांनी तुम्ही धुवूसुद्धा शकता शेगडी, पण इथं धुवून घेतलेली नाही मी. सकाळी धुवून घेते आणि संध्याकाळी अशी मी शेगडी पुसून घेते छान अशी, कारण दोन्ही टायमाला जर शेगडी धुली तर शेगडी खराब होऊ शकते आणि जंगसुद्धा लागू शकतो शेगडीला. त्यामुळं इथं मी अशी पुसून घेत आहे ओल्या कपड्यांनी. ओला कपडा करून जरी पुसला तरी शेगडी छान अशी चमकते. पाहू शकता पाठीमागडची स्टाईल वगैरे छान अशी पुसून घ्यायची आहे. 2 टायमाला घासल्यामुळं कसं शेगडी पाहू शकता किती एकदम चमकत आहे माझी, कारण मला शेगडी अशी घाण असलेली बघवतच नाही. म्हणजे जेव्हा घाण दिसते तेव्हा मी लगेच तिच्यावरती फडका मारते, जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करायला देखील उत्साह येतो. नाहीतर आपल्याला स्वयंपाक करताना असा आळस येतो, त्यामुळे तो आळस आपल्या स्वयंपाकामध्ये उतरतो आणि आपला स्वयंपाकसुद्धा चांगला होत नाही. असं म्हणतात की एक गृहिणी तिच्या मूडवरती असतं की स्वयंपाक आजचा चांगला होणार की वाईट होणार. त्यामुळं आपला जर मूड चांगला असेल तरच आपला स्वयंपाक चांगला होतो. याचा अनुभव तुम्हाला देखील कित्येक वेळा आला असेल. मला देखील अनुभव येतो, जेव्हा माझा मूड चांगला नसेल त्यावेळेस माझा स्वयंपाक अजिबात चांगला होत नाही. आणि म्हणूनच मी माझा मूड छान राहण्यासाठी आणि आपली तब्येत देखील चांगली राहण्यासाठी आपल्या घरात अशी वेळोवेळी स्वच्छता करणे फारच गरजेचं आहे. तुम्हाला देखील असं वाटतं की नाही ते कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही देखील तुमची किचनची साफसफाई कशी करता, संध्याकाळचं तुमचं रुटीन काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने स्वच्छ करता ते देखील मला नक्की सांगा. तुमच्या काही टिप्स वगैरे असतील तर त्या देखील मला मदत होतील, जेणेकरून काही तुमचे नवीन वगैरे काय असतील टिप्स तर त्या मला नक्की सांगा. तर हे असं मी गॅसच्या खालून वगैरे घेत आहे. गॅसचा खालचासुद्धा भाग मी असा कपड्याने ओल्या पुसून घेते आणि खालचं देखील गॅसच्या छान असं घासून परत पुसून घेतलेलं आहे स्वच्छ असं. आता साईडला हे कटलरी बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये तेलाची केटली देखील आहे माझी. तर तेलाची केटली थोडंफार इकडे तिकडं आपण भाजीला वगैरे घेताना सांडायला वगैरे होतं, त्यामुळे देखील इथं पुसून घेत आहे मी. पाहू शकता असं. तर आता इथं पाण्याची एक हांडा आणि कळशी भरलेली आहे. आता सकाळी पाणी येतं त्यामुळे ते घासून मी असं भरणार आहे. सध्याला याच्यामध्ये पाणी आहे त्यामुळे हे मला घासता येत नाही. आता हे कसं करते मी, पाणी आलं की निथळून पाणी येतं. जरा आता आमच्या इकडं गढूळ पाणी येत आहे त्यामुळं थोडंसं ते असं मी कपडा बांधलेला आहे नळाला, ते निथळून पाणी सकाळी होतं. मग ते हंड्यामध्ये ओतते मी, म्हणजे माठामध्ये ओतते आणि परत दुसरं पाणी भरून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत ते पाणी छान असं निथळतं आणि मग प्यायला पाणी आपलं छान स्वच्छ राहतं. त्यामुळं असं मी हंडा आणि कळशी इथं भरून ठेवत आहे. तर सर्व आता किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर, बेसिन वगैरे स्वच्छ घासून झाल्यानंतर इथं मी फरशी देखील रात्री स्वच्छ करते, कारण जेवणाचे वगैरे इथं डाग पडलेले असतात किंवा काही खरकटं पडलेलं असतं, आपण भाज्या वगैरे निवडलेल्या देखील पडलेल्या असतात. त्यामुळे इथं फरशी देखील मी रात्री स्वच्छ करते. आता इथं एक कपडा टाकलेला आहे. आता हे भांड्याची जाळी पाहू शकता किती भांडे आहेत. माझी आई तरी काय म्हणते की तुझ्या घरात भांडेवाली लावली ना ती टिकणारच नाही तुझे भांडे बघून, कारण 2 टायमाला माझ्याकडं एवढेच भांडे पडतात. त्यामुळं आई म्हणते की भांडेवाली टिकणारच नाही तुझ्याकडं. तर असं हे कापड टाकलेलं आहे खाली आणि त्याच्यावरती अशी भांड्याची जाळी ठेवते, त्यामुळं जे पाणी आहे ते असं कपड्यावरती निचरतं. तर आता जी भांड्याच्या खालची जी जागा आहे ते देखील छान अशी आता मी स्वच्छ करून घेणार आहे. आता इथे गॅसचे शेगड्या आहेत त्या निथळलेल्या आहेत, त्या आपण साईडला ठेवून घेऊया आणि छान असं हे पुसून घेऊया ओटा इकडचा देखील. त्यामुळं स्वच्छ असं सगळीकडचा गॅसच्या साईडचा आणि पाठीमागडच्या साईडचा देखील. आता इथं माझा किचन ओटा एल साईजचा असल्यामुळं इकडची साईड आता मी पुसून घेत आहे. इथं म्हणजे जे वापरण्यात येते भांडे घासताना त्या प्रत्येक वस्तू मी घासून संध्याकाळी ठेवत असते, कारण सकाळी घाई गडबडीत कधी कधी होतं कधी कधी नाही, त्यामुळे हे असं ठेवत असते. आता इथं दाखवलेले आहे तुम्हाला तारेची घासणी आणि जी भांड्याची मऊ घासणी आहे ते देखील असं मी स्वच्छ साबणाने आधी विम जेलने धुवून घेते, नंतर ते देखील कोरडी करून अशी वरी निथळायला ठेवते आणि हात स्वच्छ असं हँडवॉशने नंतर सर्व झालं, फरशी किचन वगैरे सर्व झालं की आपला लास्टला हँडवॉशने हात देखील स्वच्छ करायचा आहे. आता पाहू शकता इथं सकाळसाठी माझं किचन रेडी झालेलं आहे. पाहू शकता सुरुवातीला कसं होतं आणि आता सध्याला कसं आहे, बिफोर आणि आफ्टर. पाहू शकता किचन माझं एकदम क्लीन आहे आणि बेसिन देखील माझं फार आवडतं, मला एकदम घासल्यानंतर चमकत असतं बेसिनसुद्धा छान असं. तर व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता इथं किचनची तर स्वच्छता छान अशी झालेली आहे. लवकर जेवण केलं तर आपलं किचन देखील असं लवकर स्वच्छ होतं, त्यामुळं आपण जेवण देखील लवकर करावं. आता इथं माझी सकाळची तयारी चाललेली आहे. पाहू शकता इथं मी आता मटकी घेतलेली आहे.
आता दुसऱ्या दिवशीची आणि तिसऱ्या दिवशीची तयारी आहे, कारण कडधान्य एकाच दिवशी 2 खाऊ नये असं म्हणतात. एकदाच कडधान्य खावावी कुठली तरी. तर नाहीतर मिक्स जर कडधान्य असली पण सकाळी किंवा संध्याकाळीच अशीच खावं, कारण पचायला जड असतात कडधान्य. त्यामुळं मी काय करते, शक्य होईल तेवढे सकाळीच करण्याचा प्रयत्न करते प्रत्येक कडधान्य. तर आता इथं मला 2 दिवसाचे कडधान्य भिजत टाकायचे होते. मी आता आदल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मी इथं आपला हा काळा चणा आहे ना, त्याची भाजी करणार होते, म्हणजे चणा मसाला. तर ते असं काढून घेतलेलं आहे जितकं लागेल तितकं, आणि त्याच्यामध्ये जरा असे काळे चणे असतात, खडे असतात, तर असे निवडून घेतलेले आहे मी. छान असं निवडून घेतल्याशिवाय किती जरी चांगले कडधान्य असले ना तरी थोडेफार देखील निवडायलाच लागतात त्याला. नाहीतर एखादा खडा किंवा काय गेलं तर मुलं तसंच तोंडातमध्ये घालतात भाजी वगैरे, आपण सुद्धा तसंच खातो. त्यामुळं असे छान असे मटकी असो किंवा कुठलेही तुम्ही कडधान्य घ्या, ते छान असे निवडून घ्यायचे. आता हे निवडून झालेलं आहे आणि एका पातेल्यात मी मटकी काढलेली आहे आणि एका पातेल्यात हे चणे काढलेले आहे आणि याला धुवून घ्यायचं आहे. मटकी बुडेपर्यंत आणि चणे बुडेपर्यंत पाणी छान असं टाकून घ्यायचं, कारण याला जास्त दिवस टिकण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेले असतात. त्यामुळे असं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आधी आणि नंतर हे पाणी काढून घ्यायचं आहे. आता चण्यामधलं पाणी काढून घेतल्यानंतर मटकीमधलं देखील असंच पाणी काढून घ्यायचं आणि नंतर दुसरं पाणी टाकून असंच आपल्याला दोन्ही परत एकदा धुवून घ्यायचं आहे. कितीही उशीर झाला तर हे काम आपण म्हणजे मनानेच करायचं आहे, म्हणजे मन लावून करायचं आहे. अजिबात गडबड करायची नाही किंवा फास्ट करायची नाही आहे. तर असं हे 2 पाण्याने धुवून घेतलेलं आणि नंतर असं भरून ठेवलेलं आहे भिजण्यासाठी रात्रभर. पूर्ण कडेला येईपर्यंत पाणी पूर्ण पातेले असं भरून ठेवायचे आणि साईडला ठेवून घ्यायचे आहे झाकून लावून. आता हे पातेले दोन्ही. तर आता ही सकाळची माझी तयारी झालेली आहे. तर इथं मी काय कांदा वगैरे लसूण वगैरे काय आज सोलून ठेवलेलं नाही आहे. लसूण फक्त कधीतरी सोलून ठेवते, कांदा वगैरे काय मी चिरून ठेवत नाही रात्रीचाच. तर असं हे छान असं किचन माझं इथं तुम्हाला दाखवत आहे मी, स्वच्छ झालेलं आहे. आता मला शांत अशी रात्रीची झोप येईल, कारण माझं किचन आधी स्वच्छ झालेलं आहे. तर चला तर मग भेटूया आता अशा छान असं पुढच्या व्हिडिओसह. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.